डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्या दृष्टीने मार्गक्रम करणाऱ्या ईशाला 12वी आणि नीट परीक्षेत चांगले गुण मिळाले होते. महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे तिच्यासह कुटुंबियांनी निश्चित केले होते. शनिवारी 15 जून रोजी तिचा दुर्दैवी अपघात झाला होता. 26 जून रोजी तिची मृत्यूशी झुंज अखेर संपली. त्यामुळे डॉक्टर होण्याचे तिचे आणि कुटुंबियांचे स्वप्न अधुरे राहिले. नेहमी हसतमुख असणाऱ्या ईशाची अचानक एक्झिट सर्वांच्या मनाला चटका लावणारी ठरली. शनिवारी दुपारी ईशा देसाईचा कसबा बावडा भोसलेवाडी रस्त्यावर मोरे कॉर्नर जवळ अपघात झाला. तात्काळ तिला जवळच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिला डोक्याव्यतिरिक्त इतर कुठेही जखम झाली नव्हती असं तिच्या वडिलांनी स्पष्ट केले आहे. डोक्याला जबर मार लागल्याने तिची 10 दिवस मृत्यूशी झुंज सुरू होती. अपघातस्थळ परिसरातून मिळालेल्या फुटेजच्या आधारे तिचा अपघाताबाबत वडिलांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तिचा हा अपघात की घातपात याचा तपास येणाऱ्या काळात पोलीस यंत्रणा करेलच. 15 जून रोजी भरधाव मोटारीने तिला उडवले. 10 दिवस तिची मृत्यूशी झुंज सुरू होती. ईशाचा मेंदू उपचाराला प्रतिसाद देत नव्हता. तरीही हॉस्पिटलमधील डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. कुटुंबीय परमेश्वराचा धावा करत होते. अखेर 26 जून रोजी ईशाचा जीवन प्रवास थांबला. परत येते म्हणून सांगून गेलेली लेक घरी परतलीच नाही. त्यामुळे आई वडील बहिणीसह कुटुंबीय जबर धक्क्यातून अजूनही सावरलेले नाही.